सगळे पत्रकार भाव आणि भगिनी तुमका काँग्रेस पार्टीच्या वतीन येवकार। आजच्या या पत्रकार परिषदेक आमच्या बरोबर आसात गोय प्रदेश काँग्रेस समितीचे आदले प्रदेशाध्यक्ष भोमानेस गिरीशबाब चोडणकर, गोय प्रदेश काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अर्चित नाईक आणि सांताक्रूज गटाध्यक्ष जॉन नाजारे ह्याच्या महत्वपूर्ण अशा पत्रकार परिषदेत आज आमचे माजी अध्यक्ष गोयचे आजच्या राजकारणाची परिस्थिती आणि गोयचो सीएम हे राज्य कशे रितीन चलयता, कशे रितीन गोयचे लोक सारखे तिडकावले आसा, सगळे लोक पळयतात की हे राज्य ज्या तरेन वचपाक जाय, ज्या दिशेन वचपाक जाय, जे प्रशासन लोकांक मेळपाक जाय, जो न्याय मेळपाक जाय, जी गोयची राखण जावपाक जाय, जे प्रोटेक्शन जावपाक जाय, ते आयज जे तरेन जावपाक जाय ते जायना। सो ज्यांच्या हातीन आयज सत्ता आसा, जे आयज सत्तेचे खुर्चेर बसलेले आसा, जेंचे काम आसा गोंय राखपाचे, गोंयकारांक संरक्षण दिवपाचे, तरणाट्यांक जॉब दिवपाचे, पण हे सबशेल फेल जाल्ले आसा। ह्या विशयाचेर तुमच्या माध्यमांतल्यान गोंयकारांक संबोधीत करपाक हांव आपयता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे आदले अध्यक्ष भोमानेस गिरीशबाब चोडणकर। देव बरें करूं बाब अमरनाथ, बच्ची, बाब नेझारेथ, तुमकां सगळ्यांक वेलकम। गेले कितले दीस गोंयांत एक वेगळे तरेचे वातावरण जाल्ले आसा आनी ते केल्ले आसा आनी तेका खास करून जबाबदार म्हणजे गोंयचे खास करून दोन लिडर, गोंयचो मुख्यमंत्री आणि दुसरो टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे। जणू काय अशें दिसता की मुख्यमंत्री आणि विश्वजीत राणे हे दोघूय कॉम्पिटिशन करतात की गोंय काबार हे कोण बेगीन करतलो। विश्वजीत राणे बेगीन गोंय काबार करतलो काय डॉक्टर प्रमोद सावंत हे गोंय काबार करतलो। अशें दिसता की ही गोंय हांकां एक डावरी मेळ्ळ्या काय, ज्या तरेन त्या गोंयची वाट लावपाक तरी सुरवात केल्ली आसा। गेल्या 15 ते 20 म्हयन्यांत 30 ते 35 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही ग्रीन एरियांतल्यान काडून सेटलमेंट एरिया केल्ली आसा आनी हातूंतल्यान प्रत्येक गोंयकार खूब दुखी जाल्लो आसा। आयज हांगा आमकां जबाबदार लिडर असो कोण दिश्टी पडना गोंयांत। मुख्यमंत्री कंप्लिटली बेजबाबदार वागता आनी टीसीपी मिनिस्टर तेजे फुडलो, म्हणजे तेजी ग्रीडाक लिमिट ना आनी ह्या दोगांकूय तर ह्या तरेन गोंय राज्य जर चलोवपाक फ्री हँड मेळत जाल्यार मुखाल्ल्या 1.5 ते 2 वर्सांक गोंय हे गोंय उरचें ना हाची काळजी प्रत्येक गोंयकाराक लागलेली आसा। गोंयकाराक हाचो हुस्को जाल्लो आसा आनी प्रत्येक गोंयकार सद्याक चाळवलेलो आसा। आमकां वसत थंय गोंयकार प्रश्न विचारतात की तुमी प्रमुख विरोधी पक्ष आसा, सो तुमची भूमिका तुम्ही खंबीरपणे निभायात। ह्या प्रत्येक गजाली तुम्ही तांकां ओपोज करून एक्सपोज करपाची गरज आसा। हांव तुमकां एक हे करता की हालींच एक व्हिडिओ खूप व्हायरल जालो। त्या व्हिडिओक मुख्यमंत्र्यान गोंयांत कशें काबार केले हे तुमकां चित्रण दाखयल्लें आसा। ह्या व्हिडिओक तसो पळोवपाक गेल्यार थंय कोणाचें नाव ना, लेबल ना, म्हणजे आवय बापूय कोण दिसना। थंय एक उलोवपी दिसता जो हे सगळे सविस्तर माहिती दिता। तो व्हिडिओ व्हायरल जाल्या नंतर गोंयचो मुख्यमंत्री चाळवता आणि गोंयचो मुख्यमंत्री रिएक्ट जाता हे कोणाचे तरी षडयंत्र आणि आपूण हे करना, आपूण ह्या हितून इन्वॉल्व ना म्हणून स्पॉन्टेनियसली तो रिएक्ट जाता। तो रिएक्ट जाता जाताच गोंयच्या आपल्या कॅबिनेट मंत्र्यांक सांगता, फोर्स करता, प्रेशर करता की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेयात आणि थंय आपल्याक डिफेंड करात आणि ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता की आम्ही सगळे मंत्री मुख्यमंत्र्या बरोबर आसा
आता हांकां कोणे विचारले, कोणे अविश्वास ठराव मुख्यमंत्र्याचेर हाडलो, कोणे मुख्यमंत्र्यांक काडपाक सोदता, जे भायर मंत्र्यांक सांगचे पडटा की आम्ही सगळे मुख्यमंत्र्या बरोबर आसा. पार्टीचो अध्यक्ष रिएक्शन परत दिता ह्या व्हिडिओचे हेजेर. पूण तुमचे गोंयकारांचे हांव सगळ्याक एक मोठो प्रश्न पडला आणि गोंयकारां बरोबर काँग्रेस पक्षाकूय एक मोठो प्रश्न पडला की गोंयचो आदलो राज्यपाल माननीय सत्यपाल मलिक हाणें 2-3 फावटी स्टेटमेंट केली. एक फावट ताणें अशें स्टेटमेंट केलें की गोंयचो मुख्यमंत्री प्रत्येक कामाक पयशे घेता आणि मुख्यमंत्री घेता त्याच्या नंतर मुख्यमंत्र्याची बायलूय पयशे घेता. त्याच्या नंतर ताणें कितलेशेच चॅनलाक इंटरव्यू दिली आणि गोंयचो मुख्यमंत्री कसो करप, कोविडा टायमार कशें करप्शन जालें, मायनिंगाचे ट्रान्सपोर्टाक कशें करप्शन जाता हाचेर उलयलें. जेन्ना राज्यपाल जो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी असता, ज्या पालवाचेर सरकार चलता, तो स्टेटमेंट करता, त्या स्टेटमेंटाचेर मुख्यमंत्री त्या टायमार ओग्गी बसता, मुख्यमंत्र्याचे कॅबिनेट ओग्गी बसता. म्हणजे त्याचे जे जो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आसा त्या हेजेर मुख्यमंत्री उत्तर दिना. हांव पळयतालो त्या टायमार दामू नायकाक एक मुखार कडून आनी तोय जावन नाका करून एक स्टेटमेंट ताणें दिल्लें. सो ह्या सगळ्या परिस्थितीन त्याच्या नंतर मुख्यमंत्री वेगळ्या प्लॅटफॉर्माचेर आपल्याक डिफेंड करता की आपूण खंयच इन्वॉल्व ना, कसल्याच हितूंक इन्वॉल्व ना. जेन्ना गोंयचो एक राज्यपाल सामको अपरायट मनीस म्हणून गोंयकार ताका वळखता, तेणें सांगलें, आपल्या मुख्यमंत्र्याक सांगलें, प्रायम मिनिस्टराक सांगलें की गोंयचो मुख्यमंत्री करप्शन करता, त्याच्या बरोबर त्याचे बायलूय करप्शन करता, भायलूय पयशे घेता. मुख्यमंत्री प्रायम मिनिस्टराक सांगून प्रायम मिनिस्टरान कांय दखल घेयनासतना हाची त्या बावड्या राज्यपालाक गोंयच्यान काडलो आणि नॉर्थ इस्टाक घातलो. त्याच्या नंतर ताणें आनी कितलीशीच एक्सपोजर दिली गोंयचे करप्शन कशें चलता. आता ह्या हेजेर त्या व्हिडिओचेर तो रिएक्ट जाला प्रत्येक ह्या हेजेर. सो तेगेले वेगळे प्लॅटफॉर्मा वयले जे प्रश्न आसात, जे ताणें स्पश्टीकरण दिलां, आमचे कर्तव्य जाता काँग्रेस पक्षाचे, आमी आयज प्रमुख विरोधी पक्ष आसा, गोंयच्या लोकांच्या वतीन आमी थोडे प्रश्न मुख्यमंत्र्याचेर दवरपाक सोदतात, मुख्यमंत्र्याक विचारपाक सोदतात आणि आमी अपेक्षा करता की तूं एक व्हिडिओचेर तूं रिएक्शन दिता. आयज आमी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुका आयज प्रश्न विचारपाक सोदता. पयलो म्हणजे लँड ग्रॅबिंगाचेर मुख्यमंत्री क्लेम करता की आपणे सुमोटो हे घेतलें आणि वन मॅन कमिशन जस्टिस VK जाधवान हेजे अंडर कमिशन अपॉइंट केलो. त्या कमिशनाक 2 वर्सां जाली, मुख्यमंत्र्याक याद करून दिवपाक सोदता. त्या कमिशनान रिपोर्टूय तुजे कडेन सादर केलो म्हणून आयकूं येता. तो रिपोर्ट अजूनही पब्लिके मुखार उघडोवंक जायना. त्या रिपोर्टा अंडर ती कितले लोकांक पनिश केले हे तूं सांगपाक शकता. थोड्यांक अरेस्ट, थोडे बेल आउट करपाची थोडी नाटकां केली, पूण लँड ग्रॅबिंगाचे जे मूळ कारण आशिल्ले ते सोदून काडून त्या मनशाक ख्यास्त दिली काय, ते कमिशन कशें तुवें मॅन्युप्युलेट केले, ते कमिशनाचे रिपोर्ट कशें मॅन्युप्युलेट केले ते तुवें गोंयकारांक सांगचें पडटलें. कारण तूं म्हणटास आपले सुमोटो तुवें घेतले म्हणून. आनी एक गंभीर प्रश्न तुका हांव विचारपाक सोदता. कारण लँड ग्रॅबिंगाक हांगा जे आजगावांक एक प्रॉपर्टी आसा, सर्वे नंबर 78/2. 78/2 ही गाजलेली प्रॉपर्टी, ज्या हितूंक लँड ग्रॅबिंगाचे मोठे प्रकरण आशिल्लें. हे कमिशन सगळें चालू आसतना, इन्व्हेस्टिगेशन चालू आसतना ह्या प्रॉपर्टीची सेल डीड तुझ्या सरकारान कशी केली, ती सेल डीड कशी झाली हे तुवें गोंयच्या लोकांक मुखार येवन सांगचें पडटलें. हे सेल डीड कशें जावपाक शकता जेन्ना हाचेर इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन चालू आसा, जे लँड ग्रॅबिंग जाल्लें आसा हे स्पश्टीकरण, बाकीचे रिपोर्ट तूं कमिशनाचो कितें आसा तो कसो तुवें धापून दवरलो आनी कसो तूं सिलेक्टिवली तो यूज केलो, कश्यो त्यो जमनी त्याच्या नंतर सेटलमेंट जातात ओनरांक मेळोन,
हे आयज गोंयचे मुखार हळूहळू आमी हाडटले. दुसरो प्रश्न तुमकां विचारपाक सोदता, कारण जुवारी लँड स्कॅमाचेर तूं म्हणटा की हे आपूण तेन्ना सीएम नाशिल्लो, आपल्याक खूब पयलीं जाल्लें म्हणून. मान्य, ते पयलीं जालें आसत. पूण तुका विचारपाक सोदता की लास्ट टर्माक तूं फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्लो आनी थंय थॉमस अँड आरावजो कमिटी आनी कितल्योश्योच प्रॉपर्टीज प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून मार्क केल्ली आशिल्ली आनी तातूंतली जवळ जवळ 5 लाखां वयर स्क्वेअर मिटर जमीन ही प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून ऑलरेडी लागलेली आशिल्ली. तुवें खंयचे तरी एक कमिशन वेगळें अपॉइंट करून कमिटी ताचेर इन्क्वायरी करून तूं फॉरेस्ट मिनिस्टर आसतना ही जुवारीची जी जमीन आसा ती प्रायव्हेट फॉरेस्टांतल्यान कशी ड्रॉप जाली ताचे रिपोर्ट सकट तूं प्रेस कॉन्फरन्स घेवन गोंयच्या लोकांक सांग. आनी तूं म्हणटा आपूण तूं कित्याकूच इन्वॉल्व ना. तुवें जर ती जमीन प्रायव्हेट फॉरेस्टांतल्यान कशी काडून आशिल्ली जाल्यार तांकां आयज परमिशन मेळटा आशिल्ली आनी जुवारी जे 60,000 कोटीचे स्कॅम हेजे पयलीं हांवें एक्सपोज केल्ले ह्याच माचयेर. कोण म्हणटा ते 50 हांवें 60,000 करोडाचे स्कॅम हे कशें आसा हे सविस्तर विथ रिपोर्ट्स डिटेल हांवें तुमचे मुखार दवरलेले आसा. हे 60,000 करोडाचे जे स्कॅम आसा ते स्कॅम जावचे नाशिल्ले जर डॉक्टर प्रमोद सावंत एज अ फॉरेस्ट मिनिस्टर जे प्रायव्हेट फॉरेस्ट आसा ते ड्रॉप तेन्ना करूं नाशिल्ले. हेजे मुखार तिसरो प्रश्न आमी ताका विचारपाक सोदता की तूं क्लेम करता की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हे आपणे हाडलें आनी आपणे हाडून आपूण एक ट्रान्सपरन्सी रिक्रुटमेंट प्रोसेस आपूण करतो. डॉक्टर प्रमोद सावंत लोकां मुखार आनी युथा मुखार कितलो फटींग उलयला हे गोंयच्या तरणाट्यांक खबर आसा. पयलीं 50,000चे प्रॉमिस केले ते 50,000 जॉब्स कशे येयले आनी खंय गेले गोंयकारची युथांक हातूंनी मेळना. आयज तूं 2 लाखाचे जॉबाचे प्रॉमिस करता. हांव डॉक्टर प्रमोद सावंत तेजी यादशार जर कमी आसत विसर पडटा आसत जाल्यार याद करून दिवपाक सोदता. 2016 आदले मुख्यमंत्री प्रोफेसर लक्ष्मीकांत पार्सेकर हाणें हो कायदो हाडलो आनी तेणें गोंयांत गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टार्ट केलें आनी तेका आमी एप्रिशिएट करपाक सोदतात. तो बीजेपीचो मुख्यमंत्री आसून सुद्दां हेजे पयलीं हांवें केल्ली आसा की ताणें ताबडतोब जी डिपार्टमेंटां रिक्रुटमेंट करताली ती सगळी तेणें एबियन्सान दवरली, बंद केली आनी तेणें डिक्लेअर केलें की इलेक्शन 2017 जातकर आमी ताबडतोब गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर रिक्रुटमेंट ट्रान्सपरंट पद्दतीन करतले आनी गोंयच्या युवकांक आमी न्याय दितले. हे 2016ची गजाल. 2017 तो मोडो पडलो. तेजे नंतर सरकार येयली. सरकारान प्रत्येक पावटी आपले सोयीन गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन अमेंड केले, म्हणजे न्यू नोटिफिकेशन हाडले, अमेंड केले, पावर काढले आणि परत डिपार्टमेंटाक दिले. आणि त्याच्या नंतर डिपार्टमेंटान भितर करप्शन कशें आसा आमी एक्सपोज केल्ले आसा. पेपर कोण सेट करतालो, पेपर कोण कशें करेक्शन करताले, ते भुरगे बसतात ते तर मिनिस्टराचे पीए आणि कोण आसा तांकां 98 मार्क्स 95 मार्क्स कशें करता हे आमी ऑलरेडी तुमकां एक्सपोज केल्ले आसा. आणि एंटायर जे रिक्रुटमेंट प्रोसेस आसा ते कशें करून पैसे घेवन जॉब विकलेले वयतात हेय आमी एक्सपोज केल्ले आसा. सो डॉक्टर प्रमोद सावंत जो क्रेडिट घेवपाक सोदता की हे स्टाफ सिलेक्शन तुवें केलें म्हणून, ते तुवें केलें ना, वयल्यान तुवें तेजी वाट लायली. गोंयच्या तरणाट्याच्या भविश्या कडेन तूं खेळ्ळो, पैसे घेवन जॉब विकले गेले, प्रोसेस कॉम्प्रोमाइज केली, भुरगे ते आन्सर करनासतना तुमी आन्सर केले. आयज वेगळे वेगळे प्रिन्सिपल खंय आसा, एक प्रिन्सिपल तर आमी त्या दिसा आडोवन दवरलो ते रिक्रुटमेंट अपलोड करिसर. आयज वेगवेगळे ज्यो इन्स्टिट्यूशन आसात ते इन्स्टिट्यूशन जे पेपर सेटिंग करतात, करेक्शन तेच करतात आणि ज्यांका पास करपाक जाय त्यांना पैसे घेऊन ते पेपर तेच बरयतात आणि तेच करेक्ट करतात. ह्यो गजाली सगळ्यो हांव याद करून दिवपाचो आनी डॉक्टर प्रमोद सावंताक सांगपाक सोदता, तूं जर इतलो ट्रान्सपरंट सांगपाक सोदता, तुवें सांगचें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जातकर गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान कितले रिक्रुटमेंट जाले आणि तुवें हो कायदो हाडून परत पावर डिपार्टमेंटान दिवन कितले रिक्रुटमेंट केले हे गोंयच्या युथा मुखार सविस्तर हेची माहिती दिवची. नाजाल्यार
आम्ही परत तुझ्या फाटल्यान हे घेऊन लागतले. हे सगळें करता आसतना मुख्यमंत्र्यान गव्हर्नमेंटाची पोझिशन आपल्या पर्सनल इंटरेस्टाक यूज केली. डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन हातूंतले जवळजवळ 3 कोटी रुपया हेची जी एक नर्सिंग इन्स्टिट्यूट आसा सांखळी त्या इन्स्टिट्यूशनाक दिवपाची तयारी केली. ऑर्डर पास जाली. त्याच्या नंतर मिडियान सगळे तुम्ही बोवाळ केलो, लोकांनी बोवाळ केलो आणि त्याच्या नंतर ह्या 3 कोटीचे सँक्शन आसते विथड्रॉल केले. आज मुख्यमंत्री कितें म्हणटा आपले डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनाकडे 1 रुपया दिना म्हणून. ती ऑर्डर अजूनही आसा. ती ऑर्डर तुम्ही कॅन्सल केली ना. लोकांनी दबाव हाडून ते कॅन्सल केले म्हणून ते जे पैसे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट करून ते सरकारी पैसे तुझ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशना यूज करपाक सोदताले ते बंद झाले. अनेक करप्शनाची गजाल मोठी आयकूंक येयल्या की चोल्ला घाटान जेन्ना रोड रिपेअर जाता तुमचो मेंटेनन्स तेन्ना कलेक्टर एक नोटिफिकेशन इश्यू करता आणि थंयचे हेवी ट्राफिकाक बंद करता. ट्रक बसेस व्हडले आसा. थोडे मिडियान ते एक्सपोजूय केला आणि त्याच्या नंतर अशें कळटा की परत रिपेअर जातकच सुद्धा परत नोटिफिकेशन येना. नोटिफिकेशन बंदूच असता पूण ट्रक येवपाचे येतात. हेवी ट्राफिक येवपाचे बंद जायना कारण थंय पुलीस दवरले वयतात आणि ते प्रत्येक ट्रक आणि जो हेवी ट्राफिक आसा तेजे कडल्यान 500 ते 1000 रुपया कलेक्शन जाता. आणि जेन्ना आमचे लोक थोडे थंय वचून विचारले पुलिसांनी बाबा तुम्ही रिसीट दिनासतना कशें कलेक्शन करतात, नोटिफिकेशन आसा बंद आसा. ते म्हणटा ना आमकां सांखळेक मॅडमाक पयशे दिवपाचे पडटा हे सगळे. आम्ही बेश्टो हिशोब केलो. हिशोब केल्यार हांगा जवळजवळ 35 कोटी रुपयाचे हे चोल्ला घाटाचे हेवी ट्राफिकाचो स्कॅम आसा. मुख्यमंत्र्यान सांगचें की हे पुलीस खंयचे मॅडमीक हे पयशे व्हरून दिताले ते डिक्लेअर जाहीर करचे पुलिसांनी कारण हे सगळो तुमचो फोर्स आसा. नोटिफिकेशन तशीच आसा. सो नोटिफिकेशन इमिजिएटली इश्यू जावपाक जाय आशिल्ली ती जायनासतना हे करप्शन करपाचे उक्त्यार हाडटात आणि त्या खातीर आमी जाहीर प्रश्न आयज मुख्यमंत्र्याक आमी करपाक सोदतात. भुतानी प्रोजेक्टाचेर आयज एक वेगळो प्रसंग गोंयकारांचेर येयल्लो आसा. भुतानीच्या प्रोजेक्टाचेर उलयता आसतना मुख्यमंत्री सांगता की आपल्या खंयच्याच डिपार्टमेंटान अप्रुवल दिल्ली ना. म्हणजे तो कितलो ह्या भुरगेपणान जी वागता तो इमॅजिन कर. तू गोयचो मुख्यमंत्री तू सांगपाक शकता की आपल्या डिपार्टमेंटान दिलना म्हणजे आपण सामको क्लीन आसा. हांव याद करून दिवपाक सोदता पयलींचो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जेन्ना लिडर ऑफ ऑपोजिशन आशिल्लो आमच्या सरकाराचे अटॅक करता आसतना प्रत्येक गजाल खंयच्या डिपार्टमेंटान मिनिस्टरान चूक आसली तो म्हणटालो हेजी पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्याची. आणि त्याच्या शब्दान सांगचे म्हणल्यार तो म्हणटालो बक स्टॉप्स एट द चीफ मिनिस्टर्स ऑफिस और बक स्टॉप्स एट द चीफ मिनिस्टर. म्हणजे आयज डॉक्टर प्रमोद सावंत सांगपाक सोदता की मनोहर पर्रीकर पयलीं सांगताले ते रॉंग. मुख्यमंत्री कांय जबाबदार ना. काय विश्वजीत राणे सांगताले ते खरें की आपल्याक जे पोर्टफोलिओ मेळ्ळ्यात ते दिल्लीच्यान दिल्यात. म्हणजे विश्वजीत राणे हो तुका रिपोर्ट करना दिल्ली रिपोर्ट करता. काय विश्वजीत राणे हो गोंय राज्याचो थोड्या पोर्टफोलिओचो तो मुख्यमंत्री तेही जाहीर कर. तू कशें सांगपाक शकता की आपल्या खंयच्याच डिपार्टमेंटान एका अप्रुवल ना म्हणून. गोंय सरकार जो चलता तो मुख्यमंत्र्याच्या आशिर्वादान. सो मुख्यमंत्री खंयच्याच इश्यूचेर आपूण जितकारून की आपूण क्लीन आसा हे दाखोवपाचे प्रयत्न करचे न्ही. मुख्यमंत्री पूर्ण जबाबदार. गोंयची आयज तुम्ही दोगूय एक जावन वाट लावपाक लागलेली आसा. गोंयकार त्रस्त आसा. आणि एक सांगपा म्हणल्यार उदाहरण दिवपा म्हणल्यार एक आमची जो संजीवनी साखर कारखानो जो आसा 2020 बंद पडलो. जवळजवळ 1000 शेतकरी आसा गोंयचे. त्या शेतकरी आयज त्रासान पडल्या. त्यांचे ऊस तांकां विकपाक मेळना. तांकां फक्त आश्वासनां आयकूंक मेळटा. आणि हेचे पयलीं तुम्ही सांगलें की थंय आमी इथनॉल हाची प्रोड्यूस करपाची प्रोसेस करता. टेंडर केलें. टेंडर करून परत रिटेंडर करीत आसात. आमचे माहिती प्रमाणे ही कंपनीचे बरी कंपनी गोंयच्या भायल्यान आयिल्ली आणि तो ती घेवपाक तयारी आशिल्लो. पूण तेजे कडेन कोणे 50 कोटी मागले. हाजे क्लॅरिटी जर मुख्यमंत्र्यान दिलें
जाल्यार ते खूप बरें जातलें, कारण कितलेशे शेतकरी थंय फ्री जाता आशिल्ले. सो हें सगळें जर पळयलें जाल्यार आमकां एकूच सांगपाचें आसा की गोंयचो मुख्यमंत्री हो करप्शनान पूर्णपणे बुडलेलो आसा. गोंयच्या मुख्यमंत्र्याक आनी विश्वजीत राणे हांकां दिसता गोंय ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आनी गोंयांत जाय तशें आमी कोणाकूय विकतले, कोणाकूय हाडटले आनी गोंय हें काबार जातलें. गोंयच्या हेजे खातीर आयज गोंयचो लोक चवताळिल्लो आसा. गोंयचो लोक परत केन्ना उबो जातलो आनी हेंच्या फाटल्यान लागतले हेजी नेम ना, कारण गोंयकारांचे पाशेस पेड्यार जाल्ले आसा. जुवारी लँडस्केपाचे थंय इशू वेगळो चालू आसा. तेजे नंतर प्रत्येक हाजेर लँडस्केपाचो इशू जाल्लो आसा आनी गोंयकार हेजे मुखार उगी रावचे ना. काँग्रेस पक्ष हो गोंयकारां बरोबर रावतले आनी तुमकां आमी हें गोंय अशें करून नश्ट करपाक दिवचे ना. कदाचित टर्म कंप्लीट जावचे पयलीं तुमकां सत्ते वयल्यान पांयमुतार करपाक पडपाक शकता. गोंयची जनता हेजे पयलीं उठलेली गोंयचे खातीर. गोंयची जनता परत रस्त्यार येवन तुमकां सत्ते वयल्यान खेचून काडपाक गोंयचे जनतेक टायम लागचो ना आनी काँग्रेस पक्ष ह्या हेचेर आमी पूर्णपणे गोंयच्या लोकां बरोबर आसतले. खंयच्याच परिस्थितीन आमी गोंय हे अशे तरेन वाट लागचे दिवचे ना. परवा ना आमकां आमचें कितें जालें जाल्यार पूण गोंयच्या खातीर आमी कसल्याय हेजो त्याग करपाक आमी तयार आसतले आनी आमकां गोंयकारांक आमी आश्वासन दिवपाक सोदता की ज्या तरेन ही जमनीची अशी लूट चल्लेली आसा ती लूट आमी करपाक कशेंच दिवचे ना. देव बरें करूं. तुमचे कितें जर प्रश्न आसत तुम्ही म्हणता की काँग्रेस पक्ष जो आसा लोकां बरोबर आसा, पण जेन्ना लोक विश्वास दवरता तुमच्या आमदारांका निवडून दिता, पण जेन्ना विधानसभेत कायदे करपाचे आसता तेव्हा तुमच्या आमदारांक दोन टर्म झाले, तुमचे आमदार बीजेपी वांगडा वयता, मागीर लोकांचो विश्वास कसो उरतलो? ते आमदार बीजेपीन गेले जाल्यार सुद्दां गेले ते 10 फावट गेल्ले आसतना गोंयच्या लोकांनी तांकां हरयल्ले आसा. आयज ते परत तरी इल्लीगल केल्ले आसा. त्या हेजेर स्पिकराक कापस्ताद जायना नोटीस इश्यू करपाक. म्हणजे स्पिकरान कितें केल्लें आसा ते इल्लीगली केल्लें आसा हे स्पिकराकूय खबर आसा. सो जेन्ना जेन्ना गोंय त्रासान पडटा तेन्ना तेन्ना काँग्रेस पक्ष गोंयकारां बरोबर रावल्लो आसा आनी हेजे मुखारय रावतले. आनी एक आयज वेगळ्या जंक्शनाचेर गोंय आसा की गोंयची जमीन ही हडप जावपाचें प्रकरणां खूब वाडलेलीं आसा आनी तेतून भितर गोंयकार जो गोंयांत आसा आनी गोंयच्या भायर आसा तो आयज चिंतेन आसा. गिरीश बाब जेन्ना तू आता म्हटलं की मुख्यमंत्री करप्शनान बुडला, पण पंचायत मिनिस्टर हा त्याचे मुख्यमंत्र्याचे समर्थन करतात. मुख्यमंत्री जे आसा मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स मंत्र्यांनी आनी सगळे 12 मंत्री आसा. 12 मंत्री येयले प्रेसा मुखार सांगपाक हांकां ऑथॉरिटी पावर ऑथॉरिटी सुभाष शिरोडकराक आनी रोहन खंवटे कोण दिली आनी रोहन खंवटे कोणा बरो म्हणटा. रोहन खंवटे 2.5 वर्सां पयलीं प्रमोद सावंत हाका पप्पू आनी प्रमोद सावंत हो कसो करप्ट हो तुमकां सांगतालो. तोच रोहन खंवटे 2 वर्सां नंतर हो मुख्यमंत्री कितलो बरो ते सांगता. सो आयज मुख्यमंत्र्याक सर्टिफिकेट ऑफ करप्शन दिवपाची काँग्रेस पक्षाची गरज ना. आयज आदले राज्यपालांक दिल्ली आसा आनी गोंयच्या लोकांक दिल्ली आसा आनी आमी प्रत्येक इशू हाचे मुखार दवरलेलो आसा. मुख्यमंत्र्यान धाडस करचे. माझ्या प्रत्येक प्रश्न जो हांवें रेज केल्लो आसा मुख्यमंत्र्यान हेजेर उत्तर दिवचें. जशें ताणें त्या व्हिडिओ क्रिएट जाला ज्या व्हिडिओ काय ना त्याचो आवय बापूय कोण ना, त्याचं नाव कोण ना, ब्लॅक खंयची मिडियान काडला तोय ना, त्या हेजेर मुख्यमंत्री रिएक्ट जाता, कॅबिनेट रिएक्ट जाता, पार्टी प्रेसिडेंट रिएक्ट जाता. आता रिएक्ट जाय ह्या इश्यूचेर रिएक्ट जाता काँग्रेस. आमी प्रमुख विरोधी पक्ष आमी मुख्य जे प्रश्न आसा ते करप्शनाचे आनी मुख्यमंत्री कसो गुंतलेलो आसा करप्शनान आनी गोंय वाट लावपाक विश्वजीत राणे बरोबर कॉम्पिटिशन करून ते आमी आयज तुमच्या मुखार दवरलेले आसा. मुख्यमंत्र्यान हेजेर प्रत्येक गजालीचेर उलोवचें. काल PWD कडे स्टेटमेंट दिला फाटले 20 वर्सां म्हणटा कांयच काम जावना म्हणटा तो. आपुणूच सगळे जाग्यार घालतलो म्हणटा. हेजे पयलीं जे PWD मिनिस्टर आशिल्ले ते खंय आसा? सुदीन ढवळीकर. सुदीन ढवळीकर आयज त्याच्या कॅबिनेटाक बसता. म्हणजे तो सांगपाक सोदता सुदीन ढवळीकर हो नालायक म्हणून. प्रमोद सावंत सांगपाक सोदता सुदीन ढवळीकर नालायक म्हणून. प्रमोद सावंत सांगपाक सोदता निलेश काब्राल नालायक म्हणून. हे तुम्ही तांकां विचारपाक जाय मंत्र्यांक. बाबा मुख्यमंत्री सांगता की PWD हेजे पयलीं कदाचित मुख्यमंत्री सांगपाक सोदता आसतलो
की जे करप्शन पर्सेंटेज चलताली ती पर्सेंटेज हेची पयलीं कितले जायनाशी ती आतां मायज केल्ली आसा. आयज जर PWD बरें चलता जाल्यार एक रस्तो वर्साक 2 पावटी करपा पडप हे PWD बरें काम करता. आयज एक खड्डो कितल्या पडला? कितले? 16,000 रुपये PWD बरें चलता. आयज म्हाका एक रस्तो दाखोवचो जंय खड्डे ना. काँग्रेस पक्षाक प्रायज दिवपाक रेडी आसा आनी मुख्यमंत्र्यान थंय येवचें प्रायज डिस्ट्रिब्युशन करपाक. सो मुख्यमंत्री खंयचे दृश्टीन सांगता की दिलेश काब्राल फेलियर आशिल्लो PWD मिनिस्टर आनी दुसरो त्याचे कॅबिनेट कलीग सुदीन ढवळीकर कशे फेल जाल्यात हे मुख्यमंत्र्यान स्पश्टीकरण लोकांकडे करचें. इनी सर स्टाफ सिलेक्शन कमिशनवर आला. स्टाफ सिलेक्शन कमिशनची पहिली ऍडव्हर्टाईज निघली डिसेंबर 2023 मध्ये. त्याच्यानंतर कमीत कमी 4 ते 5 ऍडव्हर्टाईज निघल्या. त्याच्या एक्झाम झाल्या आणि आता तुम्ही म्हणताय 10 महिन्यानंतर की त्या प्रक्रियेमध्ये घोटाळा आणि त्याच्यामध्ये सीएम असेल किंवा इतर मिनिस्टर घोटाळा करत असेल असं तुमचं म्हणणं आहे. गेल्या 10 महिन्यात काँग्रेसनं स्टाफ सिलेक्शन कमिशनचा हा विषय कधीच का घेतला? आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे CLPचे लीडर वेगळे वेगळे इश्यू काढीत असतात. कदाचित हो इश्यू कारण ते खूप इश्यू काढतात, खूप लोकांचे इश्यू घेतात. त्या कारणान कदाचित एक एकदा इम्पॉर्टंट इश्यू बी उरता कारण डेली इश्यू काढल्या कारणान. पण तुम्ही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही CWC वर आहात. तुम्ही गेल्या 10 महिन्यात हा विषय कधीच का घेतला नाही? हो इश्यू आम्ही असताना इन रायटिंग आम्ही कंप्लेन दिल्ली आसा ह्या इश्यूचेर रिक्रुटमेंटाच्या प्रोसेसाचेर. रिक्रुटमेंटाचो प्रोसेस कितें? लक्ष्मीकांत पार्सेकरान परत हांव एप्रिशिएट करता आमच्या पक्षाचो न्ही पूण जे कोणें बरें काम केलें तें एप्रिशिएट करपाक जाय. 2016 गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडलें आनी तेणें जी डिपार्टमेंट कितें करताली डिपार्टमेंट आपल्याक रिक्रुटमेंट करपाक जाय. सपोज 100 पोस्ट त्या 100 पोस्टाची एडवर्टायज करताले. पेपर सेट तेच करतात, पेपर करेक्शन तेच करतात, एक खंयचे तरी एजन्सी नांवां अपॉइंट करतात, सगळे तेच करतात. हे कशें जावपाक शकता? तूच पेपर सेटर, तूच एग्जामिनर, तूच करेक्टर, तूच सिलेक्शन करता, हे जावपाक शकता. सो त्या खातीर स्टाफ सिलेक्शन कमिशना कडेन हे डिपार्टमेंट रिक्रुटमेंट काडटा की आमचे कडेन डिपार्टमेंटान इतली पोस्ट आसा. स्टाफ सिलेक्शन कमिशन एडवर्टायज करता, ते एग्जाम कंडक्ट करता, ते एग्जाम पेपर करेक्ट करता, ते मेरिट लिस्ट रेडी करता आनी धाडटा. डॉक्टर प्रमोद सावंत करप्शन करपा खातीर प्रमोद सावंतान कितें केलें? अमेंडमेंट हाडल्यो. कितल्यो अमेंडमेंट हाडल्यो हे प्रमोद सावंतान जाहीर करचें. हे स्टाफ सिलेक्शन कमिशन जर ताणें स्ट्रॉंग करपाक जाय आशिल्लें जाल्यार ताणें डिपार्टमेंटाचे रिक्रुटमेंट बंद करपाक जाय आशिल्लें. कारण प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याक जाय तशें रिक्रुटमेंट करता, पयशे घेतात आनी रिक्रुटमेंट करतात. हेजे पयलीं आमी ते एक्सपोज केल्ले आसा डायरेक्टली. एका आमी इन्स्टिट्यूटांत वचून आयज तें नांव घेयना, त्या इन्स्टिट्यूटाच्या हेड प्रिन्सिपलाक आमी कॅबिनांत बंद करून दवरलो. तुमचे मिडियाचे साथी कितलेशे हजर आशिल्ले. म्हणजे एकंदरीत स्टाफ सिलेक्शन कमिशन वरती काँग्रेसचा विश्वास नाही. तुम्ही हा इश्यू आहे तो वेगळा सांगतो. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे सध्याची प्रोसेस जायला पाहिजे, पण डॉक्टर प्रमोद सावंत त्याला बायपास करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनला बायपास करतात, ते नोटिफिकेशन पास करतात, अमेंडमेंट आणतात आणि डिपार्टमेंटला पॉवर देतात. एकदा स्टाफ सिलेक्शन प्रोसेस सुरू झालं की डिपार्टमेंटला पॉवर नाही रिक्रुटमेंट करायचं. पॉवर सगळे स्टाफ सिलेक्शन कमिशनला जातात. ते स्टाफ सिलेक्शनचे पॉवर काढून घेतात मुख्यमंत्री आणि ते त्या डिपार्टमेंटला देतात, त्याला करप्शन करायचं असतं. आमचा मागणी आहे की स्टाफ सिलेक्शन प्रोसेस मध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने रिक्रुटमेंट व्हायला पाहिजे, तरच आमच्या गोव्याच्या युवकांना न्याय मिळेल. नाहीतर हे करप्शन असंच चालू राहील. चोरला गटाच्या करप्शना संदर्भात तुम्ही आता म्हटलं पैसे घेतात. हय. पुरावे बी आसा ऑलरेडी 2-3 पुलिसाचे हे केल्ले आसा. मॅडमाक ती पयशे दिता म्हणजे साखळी. ती मॅडम कोण साखळीची? आणि जर तुम्ही रोड बंद करता नोटिफिकेशन काढून हेवी ट्रॅफिकाक, जाल्यार हेवी ट्रॅफिक कसो सुटता? आणि परत फ्रेश नोटिफिकेशन काढून कित्याक अलाव करना जेन्ना तुमगेलें काम कंप्लीट जाता? सो ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यान सांगचें की पुलीस सांगता आमी पयशे कलेक्ट करतात ना म्हणटा ते, पूण आमकां ते मॅडमाक दिवपाक जाय म्हणटा. ती मॅडम कोण हे सोदून काडपाक जाय न्ही. करेक्ट? वेग आरोप केले आनी आमी ते बातमी छापली जाल्यार आमकां नोटीस येयली मागीर पुरावे आसा काय म्हणटा कितें? ती मॅडम कोण ती सोदून काडपाक जाय न्ही. मॅडम सोदून काडटकर एक्चुअली तेजें उत्तर मेळटा. कोणी काढपायचे? आम्ही नाही कमी. आम्ही काढतो, आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागता न्ही.
सत्ता मुख्यमंत्र्याकडे आसा. प्रेस कॉन्फरन्स घेता नासता कितें पुरावो कांयच नासता डॉक्युमेंट दाखयता कितें दाखयता आयज तो विशय खंय तरी आयज जाता. तो इशू आसा तो इशू आयज आमी तुमच्या मुखार दवरला. मुख्यमंत्र्यान तेजेर रिस्पॉन्ड करूं नी. तेका तेजे पुलीस जे कोण कलेक्शन करता तांकां विचारूं नी. सत्ता तेजे कडेन आसा, होम मिनिस्टर तो आसा. तुम्ही पण कंप्लेंट फायल करा प्रकरणात आणि घडली सो काहीतरी एव्हिडन्स असतले न्ही तुमच्याकडे किंवा जे पोलीस असतले त्याचे बाईट्स असतले किंवा त्याचे व्हिडिओज असतले. ऑलरेडी एक 2 मिडियान हो इशू ऑलरेडी एक्सपोज केल्लो आसा विथ एव्हिडन्सेस वी हॅव कॅमेरा ऑलरेडी इशू केल्लो आसा. तुम्ही ते एव्हिडन्स मागयले तुमच्याकडे. आमी दिता तुमकां. जमीन रूपांतराचा विषय हय. आला. आतापर्यंत 16B अंतर्गत ज्या जमिनीचं रूपांतर झालेलं आहे कन्व्हर्सेशन झालं त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? ते आम्ही जेव्हा जेव्हा जमीन रूपांतराचा प्रश्न आला आम्ही विरोध केला. ते असू दे 16B असू दे, नंतर ते DC वगैरे अमेंडमेंट झालं, प्रत्येक झोनिंग चेंज. आमचा विरोध आहे तो आमची जमीन कशी सांभाळून ठेवण्याची, गोव्याचं कसं रक्षण करायचं. म्हणून विश्वजित राणे सध्या होलसेल जमीन विकायला लागले आहेत. त्याच्या कॉम्पिटिशन डॉक्टर प्रमोद सावंत करत आहे. सो दोघेही कॉम्पिट करून गोव्याचा नाश करण्यासाठी सुरुवात केली आहे. म्हणजे कितलेशेच एमएलए पॉलिटिशियन्स जे आसा ते डॉक्टर प्रमोद सावंतांक प्रॉपर्टी सावंत अशें म्हणटाले आनी बाकीचे लोक म्हणटाले अशें हे जेन्ना एलिगेशन तांचेर लागता आनी अशा हातून तुमी जमनी ज्यो आतां सद्या प्रकरणां चलता तातूंत कितपत न्याय तुमी मेळटलो अशें म्हणून समजता?